तुला तुझी लायकी काय बघायची असेल तर बाच्या जेव्हावर जगायचं पहिला सोडून दे असं मी म्हणतो. कारण तू 18 वर्ष झालास, 20 वर्ष झालास, 22 वर्षाचा झालास आणि तुला वाटतंय माझं एवढी डिग्री आहे तेवढी डिग्री आहे. तुझी डिग्री बाजारात किती विकली जाते, तुझ्या डिग्रीला बाजारात किती व्हॅल्यू आहे. तू 10 रुपये तुझ्या कष्टाचं मिळवून आण आणि मग खर्च कर. मित्रांनो, ह्या गाडीला तुम्ही अनेकदा रील्समध्ये बघितलं असेल. एक व्यक्ती असतो जो या गाडीमधनं व्हिडिओज बनवतोय आणि तो बिझनेस लेसन्स किंवा व्यवसायाबद्दल आपल्या मराठी तरुणांना मार्गदर्शन करतोय. तर ते दुसरे कोणी नसून ब्रह्मा ग्रुपचे फाउंडर मारुती माळी सर आहेत आणि आज आपण त्यांच्याच ऑफिसला आलोय त्यांना भेट देण्यासाठी. आता सरांसोबत आपण एका कार्यक्रमाला आलोय आणि तिथनं आपल्याला ऑफिसला जायचं. सो त्या जर्नी दरम्यान आपण गाडीमध्ये सरांसोबत गप्पा मारणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. खूप जास्त माहितीपूर्ण आणि इन्साइटफुल हा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. म्हणजे जसं मी नाशिकवरनं आलोय तर नाशिकला तुमचे व्हिडिओ सध्या खूप तरुण बघताय, इन्स्पायर होत आहे आणि तुमच्या व्हिडिओमधनं ॲक्च्युअल प्रॅक्टिकल लेसन शिकायला मिळत आहे. आम्ही म्हणजे तुमच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी शिकतोच आहे. तर आम्हाला या मागची किंवा बिहाइंड द जे आताचं सक्सेस दिसतंय किंवा तुमच्या ज्या ब्रह्मउद्योग समूहाचं आम्हाला ज्या गोष्टी दिसत आहेत त्याच्या मागची सुरुवात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सर. खरं तर आता जे व्हिडिओज सगळ्या यूथमध्ये व्हायरल झालेले आहेत आणि बिझनेस आणि मोटिवेशन आणि सध्याच्या तरुणांनी नेमकं कशा प्रकारे आयुष्यामध्ये वाटचाल करायला पाहिजे हे आमचा मेसेज देण्याचा एक प्रयत्न असतो. आणि ज्या गोष्टी मी त्या व्हिडिओमधून सांगत आहे ते माझे स्वतःचे अनुभव आहेत. तुम्ही तसा जर विचार केला तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आमचं बालपण गेलेलं आहे आणि शालेय शिक्षणसुद्धा खूप खडतर परिस्थितीतनं आणि म्हणजे शून्यातून विश्व उभा करणं ही जी म्हण पूर्वीपासून सांगितली जाते. जसं की मी मामाकडं माझं शिक्षण झालं आणि आमच्या घरात सगळे अशिक्षित होते आणि शाळेत पहिला पत्र टपाल वाचणारा मी पहिल्यांदा होतो आणि अशा कुटुंबातनं 3 किलोमीटर दररोज पायी येणं जाणं चालत अशा पद्धतीनं शिक्षण घेऊन इयत्ता 5वीत असल्यापासून कमवा आणि शिका या पद्धतीनं शेतातली सगळी मोलमजुरीची कामं, त्यानंतर 10वी नंतर एक दूध डेअरीमध्ये मी काम करत होतो, 12वी नंतर एक मेडिकल स्टोअरमध्ये मी कामाला लागलो आणि शाळा शिकण्याबरोबर पैसे कमवण्याचं जे प्रॅक्टिकल ज्ञान आहे ते खरं तर घेतल्यामुळं आणि प्रतिकूल परिस्थितीत पैसे कमवण्याशिवाय पर्याय नव्हता. जी स्वतःची ओळख निर्माण करणं आहे आणि खूप प्रचंड गरिबी अनुभवल्यामुळं आम्हाला जीवनामध्ये काही ना काही साध्य करायचं आणि मला आयुष्यात श्रीमंत व्हायचं आहे हा एक मनाशी ठाम निर्धार होता आणि त्यातून एक समाजाचं सुद्धा आपण काही ना काही देणं लागतो आणि आपण जसे घडलो तसे तरुण घडावेत या प्रेरणेनं ह्या उपक्रमाची खरं तर सुरुवात झालेली आहे. सर, आपला पहिला व्यवसाय मेडिकल ना? हो. आणि मेडिकल नंतर तुम्ही कसं मार्केटमध्ये काय चालणार किंवा मार्केटची डिमांड काय त्या गोष्टी कशा ओळखत गेलात? डिमांड ओळखणं म्हणजे लोक कोणत्या गोष्टीसाठी त्रासलेले आहेत, कोणत्या गोष्टीसाठी लोकांना बाहेरगावी जावं लागते, सतत गरज लोकांना कोणत्या गोष्टीची आहे, लोकांना सतत कुठली वस्तू लागते, स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन, देवाणघेवाणीचा वेग, कोणत्या वस्तूमध्ये ट्रान्झॅक्शन हाय होऊ शकतात, कुठल्या बिझनेस स्केलेबल होऊ शकतोय. अशा पद्धतीनं हे मला जमणार नाही असं न म्हणता लोकांची प्रत्येक नीड आयडेंटिफाय करून ती आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्या काळात आम्ही मोबाईल रिचार्ज सुरू केले, त्यानंतर मोबाईल हँडसेट विक्री सुद्धा सुरू केली. म्हणजे तेवढ्या छोट्याशा ह्याच्यामध्ये गावात मोबाईल शॉपीच नव्हती. त्यानंतर बेकरी आयटम मिळायची नाहीत. तर ह्या सगळ्या ट्रेडिंगच्या व्यवसायात म्हणजे लोकांना जे गोष्टीसाठी लोकांना त्रास होते ती प्रत्येक गोष्ट आपण कसं उपलब्ध करून देऊ शकतोय अशा पद्धतीनं सुरुवात झाली. आणि सर, मॅनेजमेंट बद्दल काय सांगाल? जसं तुम्ही एक 1 by 1 व्यवसाय वाढवत गेले, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या गोष्टींशी निगडीत तुम्ही व्यवसाय करत होते, तर मॅनेजमेंट बद्दल काय सांगाल? ते कसं तुम्ही पॉसिबल केलं? खरं तर हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण खूप सारे उद्योजक व्यवसाय सुरू करतात परंतु त्यांना तो ग्रो करता येत नाही आहे. याचं कारण म्हणजे नॉलेज. खरं तर जसं 10वीचं ज्ञान 12वीला चालत नाही, 12वीचं ज्ञान डिग्रीला चालत नाही, तसं डिग्रीचं ज्ञान धंद्याला काय चालत नसते आणि धंद्याचं ज्ञान आणि बाराखडी आणि त्याची सगळी PhD वेगळीच असते आणि ते प्रॅक्टिकल अनुभवातून शिकण्याच्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे अनेक यशस्वी उद्योजकांचं आत्मचरित्र वाचणं आणि यशस्वी उद्योजकांना भेटणं आणि तसं नेटवर्किंग निर्माण करणं, त्यातनंच तुम्हाला लर्निंग मिळू शकतात आणि ह्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागतो आणि खूप साऱ्या
छोटे व्यावसायिक जे SME स्मॉल अँड मिडियम एंटरप्रिनर यांचा ह्योच प्रॉब्लेम असतोय की ते डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप स्टक झालेले असतात. त्यांना दररोजच्या कामातनं त्यांना वेळच मिळत नाही. म्हणजे ते नोकरी करायचं नाही म्हणून ते एखादा व्यवसाय सुरू करतात आणि तिथं स्वतःलाच कामाला ठेवतात आणि कैद्यापेक्षा वाईट जिंदगी त्यांची असत्या. ते काय करत असतात की कैद्याला वेळेत जेवण तर देतात, हे धंदा आहे म्हणून ते जेवायला सुद्धा जात नाही. त्याला त्याच्या आवडीनिवडीसाठी, म्हणजे धंदा म्हणजे मजा, म्हणजे बिझनेस म्हणजे फन म्हणून त्यानं सुरुवात केलेलं असते. खरं ती एक प्रकारची सजा होऊन जात्या. नोकरीत 8 तास काम असते पण इथं 14 तास काम करायला लागते. आणि अशा पद्धतीनं हे म्हणजे ह्याचं कारण तुम्ही विचारला तर न शिकता धंदा करणं. अनेक उद्योग पहिल्या 1-2 वर्षात बंद करतात कारण ते न शिकता धंदा करतात. आणि अनेक व्यावसायिक वर्षानुवर्ष आहेत तिथंच राहतात कारण ते शिकायला कुठेही जात नाहीत. त्यांचा एक समज असतोय, मी सगळं छानपण घेऊनच जन्माला आलोय, मला काय शिकायची गरज नाही. ते काय सांगणार आहे, हे काय सांगणार आहे, ते शिकून काय होणार आहे, अशा मेंटॅलिटी खूप जणांची, 90% लोकांची. परंतु माझं सगळ्याच व्यावसायिकांना सांगणं आहे की शिकल्याशिवाय प्रगती नाही आहे. तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान घ्यायला पाहिजे. तुम्ही कसं आहे, एक हुशारानु विश्वासू लोकांची टीम बनवायची कशी, ग्रो कशी करायची, सिस्टम कशा धंद्यामध्ये आणायच्या, ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. आणि ते थिअरॉटिकली शिकून उपयोग नाही. प्रॅक्टिकल ह्यामध्ये खूप सारे बारकावे आहेत. ते तुम्हाला वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मार्केटमध्ये आहेत, मोठ्या मोठ्या उद्योजकांचे ग्रुप्स आहेत, त्यांचा तुम्हाला सहवास वाढवावा लागेल, त्यांच्या संगतीमध्ये राहावे लागेल. एखादी कर्मचारी कसं हायर करावेत, त्यांना प्रशिक्षण कसं द्यायला पाहिजे, कशी टीम बिल्ड करायला पाहिजे, त्यानंतर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या बॉडी, माइंड, हार्ट, स्पिरिटवर कसं काम व्हायला पाहिजे जेणेकरून तुमचा व्यवसाय ग्रो होऊ शकेल, ती टीम कमिटेड आणि कॉम्पिटंट कशी होईल, ह्या सगळ्या शिकण्याच्या गोष्टी आहेत. न शिकता एखादा धंद्यातलं नुसता सक्सेस बघून आपण तो धंदा करायला जातो, त्यातलं नफा बघून नुसता धंदा करायला जातो जुजबी ज्ञानावर, आणि ते व्यवसायात फेल होण्याचे चान्सेस आहेत, असं म्हणजे जनरली सगळीकडे दिसतंय. बरोबर. आणि सर, जेवढं आपण बघतो की अनेक लोक व्यवसाय सुरू करतात, जसं तुम्ही सांगितलं की आनंदाने ते व्यवसाय सुरू करतात आवड म्हणून, नंतर ते खूप जास्त कष्ट करतात, 8-18 तास काम करताय, आणि त्याच्यानंतर त्यांची एका लेवलला जाऊन ग्रोथ जी आहे ती स्टॉप होते. त्यानंतर ते ग्रोथ करू शकत नाही, आणि त्यात बऱ्याच अडचणी टीम बिल्डिंगच्या येतात, किंवा त्यांना असं वाटतं की जे काम ते करतायत ते जर एखाद्या दुसऱ्यावर सोपवून दिलं तर त्याच्यामध्ये तो चुकीचं करू शकतो किंवा त्याला जमणार नाही, आणि या गोष्टींमुळे ती ग्रोथ कुठे ना कुठे थांबते. तर ह्यासाठी काय सांगाल? कसं असते, धंद्यात 2 गोष्टीमुळे नुकसान होते. एक तर अजिबात कोणावर विश्वास न ठेवल्यामुळं, किंवा चुकीच्या माणसावर विश्वास ठेवल्यामुळं. हे लीडरचं स्किल आहे. तुम्ही ॲज अ लीडर म्हणून तुम्ही स्वतःवर काम करायला पाहिजे, स्वतःला अपडेट आणि अपग्रेड ठेवायला पाहिजे, स्वतः अनेक गोष्टी शिकणं महत्त्वाचे आहेत. आणि मी हेच तुम्हाला कारण सांगितलं की शिकायला वेळ न काढणं. खूप साऱ्या गोष्टी, एक व्यवसाय असेल तर त्याला सेल्स आहे, मार्केटिंग आहे, HR आहे, अकाउंटिंग आहे, म्हणजे फायनान्स धंद्याचा मोलाचा पार्ट आहे. मग ॲज अ उद्योजक म्हणून तुम्ही कुठल्या तरी एका गोष्टीत बेस्ट असू शकता, परंतु सगळीच कामं स्वतःच करायचं ह्या मेंटॅलिटीमुळं ते प्रोसेसमध्ये एवढे अडकून राहतात की त्यांना ग्रोथसाठी त्यांना श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसते, अशी अनेकांची परिस्थिती आहे. आणि कसं आहे बघा, मार्केटमध्ये सेकंदाला बदल घडायला लागलाय, जग सेकंदाला बदलालंय. तर उद्योजकांनी सुद्धा स्वतःचं ज्ञान अपडेट आणि अपग्रेड ठेवून सतत ग्रो होत राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जेवढ्या लवकर लोकांच्या लक्षात येईल या उद्योजकांच्या, तेवढी त्यांची प्रगती होऊ शकते. आणि ते स्टक होऊन राहतात. बरोबर. याचं कारण आहे माइंडसेट. त्यांचा जो माइंडसेट आहे तो माइंडसेट ब्रेक करणं हेच मोठं चॅलेंजिंग पार्ट आहे. त्यांच्यामध्ये क्षमता प्रचंड असत्या, परंतु हे माझ्यामुळेच होते आणि मीच हे बेस्ट आणि भारी करू शकतोय, ही जी मेंटॅलिटी आहे. आणि त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा माइंडसेट नसतोय. थोडक्यात पगार द्यायला लागतोय. आता एखाद्या धंद्यात 1 लाख तुम्हाला मिळायला लागल्यात तुम्ही स्वतः काम करून. धंदा म्हणजे काय असते, रिपीटेबल प्रोसेस फॉर मेकिंग प्रॉफिट. तर ती प्रोसेस बनवा. प्रोसेस बनवला तर तुम्ही उपस्थित असण्याची गरज नसत्या. सिस्टम्स आणा, टेक्नॉलॉजी आणा. इथून पुढच्या 5-10 वर्षामध्ये तेच व्यवसाय ग्रो होऊ शकणार आहेत ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायात करून तुमचा माल जगभर विकता आला पाहिजे.
ह्या पद्धतीनं तुम्हाला नॉलेज घेता आलं पाहिजे काय चालू आहे. आणि हिथंच सगळे व्यावसायिक तरुण सगळे कमी पडतात. डिग्रीच्या जोरावर जो धंदा चालू करायला जातोय तो धंद्यात फेल व्हायचं पहिलं पाऊल आहे. MBA झालंय, माझं अमुक झालंय, माझं तमुक झालंय, म्हणजे एवढे टक्के पडल्यात. ते सगळं शिकलेलं ज्ञान 10% उपयोगाचं आहे. 80-90% ज्ञान हे तुम्हाला मार्केटचं प्रॅक्टिकल ज्ञान, ही प्रॅक्टिकल जग जे शाळा शिकवते ते सगळं आमच्या शिक्षण पद्धतीत नाही आहे. तुम्ही हार्वर्ड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत बघितलं. आता MBA कॉलेजेस हे उद्योजक घडवत नाहीत, ते चांगल्या मॅनेजमेंटचे नोकर घडवायचं काम करतात. बरोबर. आणि हीच खरी वास्तव आहे ज्याच्यावर कोण बोलत नाहीत. जे सगळे करिअर गायडन्स ह्या तेव्हा मार्गदर्शन करणारी सगळी सांगतात की नोकर कसं बनायचं ह्याचंच शिक्षण देतात. सुशिक्षित बेरोजगार, पैसे मिळवायची अक्कल नाही, ह्या शिक्षण पद्धतीनं डिग्री झालेल्याला शेती करावीशी वाटत नाही, ह्याला चांगली बॉडी बनवावीशी वाटत नाही, ह्याचं ज्ञान बुद्धी अक्कल वापरून ह्याचा स्वतःच्या जीवावर ह्याला पैसे कमवता येत नाहीत. मग हे सुशिक्षित कसा? सुशिक्षित बेरोजगार, पैसे मिळवायची अक्कल नाही. असं मी म्हणेन. तुम्हाला अर्थशास्त्रात PhD झालेल्याला अर्थासाठी वन भटकायला लागते. तो मला नोकरी द्या नोकरी द्या म्हणून त्याचं ज्ञान बुद्धी अक्कल वापरून तो लाखो रुपये बनवू शकत नाही. ही खरं तर शोकांतिक आहे. आणि ह्याच्यासाठीच शाळा शिकत असताना छोटा मोठा उद्योगधंदा असेल, मार्केटचं ज्ञान असेल, खरं तर नुसता विद्यापीठ काय ही शाळा शिकवणारीच विद्यापीठ आहेत असं नाही. मार्केट यार्ड एक विद्यापीठ आहे, फळ मार्केट एक विद्यापीठ आहे, तुमच्या आजूबाजूला समाज हे सुद्धा एक विद्यापीठ आहे, तुम्हाला भेटणारे व्यापारी हे सुद्धा एक विद्यापीठच आहेत असं मला म्हणायचं. आणि सर जसं तुम्ही म्हणताय आता की कॉलेज शाळा करत असताना ज्या गोष्टीमध्ये उतरायला हवं, तर जसं मी खेडेगावात बिलॉंग करतो, तर गावाकडं एक कम्फर्ट झोन मध्ये मुलं अडकलेली असतात जेवढं मी बघतोय, किंवा त्यांना भीती वाटते अप्रोच करायची, मार्केटमध्ये एक्सप्लोर करायची. तर त्यांनी कशी सुरुवात करायला हवी ज्यांना या सगळ्या गोष्टींची भीती वाटते? ऍक्च्युली ज्याला धंद्यात यायचं आहे त्यानं पहिल्यांदा आपल्या घाबरटपणावर काम करायला पाहिजे. जगात सगळे यशस्वी माणसं तुम्हाला गायडन्स हे करतच असतात, तुम्ही त्यांच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचणं गरजेचं आहे. खूप सारे जण न्यूनगंड बाळगतात, मी खेड्यात नाही, मी अमुक आहे, मी तमुक आहे, आणि ह्याच्यामुळेच ते प्रगती करू शकत नाहीत. तुम्हाला जर ग्रो व्हायचं असलं तर तुम्हाला लोकांना जाऊन भेटलं पाहिजे, स्वतःहून ओळख्या करून घेतल्या पाहिजेत. मला हे करायचंय, मला तुम्हाला भेटायचं आहे. कारण काय आहे बघा, गंगा नदी कुणाच्या घराला जात नाही. बरोबर. ज्याला पाय बुडवायचे ते जाऊन पाय बुडवतोय, ज्याला गुडघाभर पाण्यात जायचंय ते पाण्यावर जातोय, ज्याला आंघोळ करायचंय ते जाऊन आंघोळ करतोय. त्यामुळं प्रत्येकानं ज्याचं त्यानं ठरवायचं आहे ते मला काय जीवनात बनायचं आहे. ह्या 80-90% पोरांच्याकडे काय ध्येयच नाही आहे. एवढी येऊन भेटतात मला हे करायचं आहे, माझं लई स्वप्न आहे, मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, माझं करोडोंचं स्वप्न आहे. मग तू माझा एक कोर्स घे म्हटलं, तुला प्रॉपर शिकवतो. हे पैसे नाहीत. ह्याला गर्लफ्रेंडला जाऊन कॉफी शॉपला जायला पैसे आहेत, खरं ह्याला शिकायला बुद्धीवर मेहनत घ्यायला पैसे नाहीत. आणि पालक पण कसं करतात, पालक पण हे अकॅडमिक शिक्षण घ्यायला म्हणजे 20,000च्या पगारासाठी तो 20 वर्ष शिकतोय. त्याच्यासाठी पालक 1.5 लाख 2-2 लाख इंग्लिश मिडियमच्या शाळेला भरायला तयार आहेत. परंतु जे गरजेचं ज्ञान आहे जीवनात ते शिकण्याची मेंटॅलिटी नाही आहे. बरोबर. हे शोकांतिक आहे खरं तर. आणि ज्याला आयुष्यात सक्सेस व्हायचं आहे, बघा जे सक्सेस होतील ते, ज्यांना सक्सेस व्हायचे, ज्यांची इच्छा स्वप्न ध्येय मोठे आहेत, ते निश्चितच ते मार्ग शोधून आमच्यापर्यंत येतात. आणि माझ्या संपर्कात आलेल्या आजपर्यंतच्या शेकडो तरुणांनी अनेक व्यवसाय सुरू केलेले आहेत आणि ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत. ते अजून देखील मार्गदर्शन घेत आहेत. आणि आम्ही तर काय, आम्हाला पण कुणीतरी सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही हे अनेकांच्या सानिध्यामध्ये आम्ही दररोज शिकत असतोय. दररोज मला 10-20 लोक नवीन भेटतात. कारण काय बघा, एक नोकरी करणारा माणूस अख्ख्या आयुष्यामध्ये 1000 पण नवीन लोकांना भेटत नसतोय. परंतु तुम्ही जेवढ्या लोकांना जास्त भेटता, बहुरंगी तेवढं तुम्हाला नॉलेज वाढत राहत असते तुमचं. आणि तेच ज्ञान, प्रॅक्टिकल ज्ञान तुम्हाला जीवनात, धंद्यात, उद्योगात, व्यवसायात ग्रो व्हायला उपयोगी असते. म्हणून खेड्यातल्या पोरांनी कुठलाही न्यूनगंड न बाळगता अप्रोच झालं पाहिजे. आणि सगळ्या यशस्वी उद्योजकांना भेटलं पाहिजे. सगळ्या मोठ्या लोकांची म्हणजे जगातले 80 अब्जाधीश बघितला, त्यांनी खूप शून्यातनं, अजिबात पैसे नसण्यापासून किंवा कर्जात बुडाल्यापासून त्यांची सुरुवात आहे. आणि ते जगातले अब्जाधीश आहेत. म्हणजे सगळी खेड्यातली मुलं ही मोठी होऊ शकतात, त्यांच्यात ते टॅलेंट दडलेलं आहे. पण दुर्दैव असं आहे की काय शिकायला पाहिजे ह्याचंच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यानं प्रॉब्लेम आहे. बरोबर सर. जसं आता मी पण माझं सांगतोय की मी इंटरव्ह्यूज घेतोय उद्योजकांचे, आणि मला तुमच्या आधीपासून इंटरव्ह्यू घ्यायचं होतं. मी तुम्हाला मेसेज किंवा कॉन्टॅक्ट करायचं ट्राय केलं, माझ्याकडनं ते पॉसिबल झालं नाही. मी
डायरेक्ट नाशिकवरनं सांगलीत आलोय आणि मग सांगलीत मित्राला भेटून त्याच्या मार्फत कॉन्टॅक्ट करतोय. तर माझ्यामध्ये एक 0.1% होप होता, एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड होता की भेटतील, आणि नाही भेटले तर माझ्याकडे गिल्ट नाही राहणार की मी प्रयत्न नाही केले तुम्हाला भेटण्याचे. आणि तुम्ही होपफुली भेटलेत आणि वेळही देत आहे. तर मी या जर्नीमध्ये ना, या सिरीजमध्ये हे शिकतोय की मोठे लोकांना एक न्यूनगंड असतो मुलांना, की मोठे लोक वेळ देत नाही किंवा मोठे लोक भेटू शकत नाही. तर मी ज्या पण उद्योजकांना भेटतोय ते लोक ऍक्च्युली वेळ द्यायसाठी एकदम तयार असतात. काही म्हणजे शिकवण्यासाठी किंवा काही सोल्युशन हवं आहे, प्रश्नांची उत्तरं हवं आहेत, ऍक्च्युली ते लोक तयार असतात वेळ देण्यासाठी. फक्त आपण अप्रोच करायला हवं. निश्चितच तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, बरोबर आहे. कारण मीही अशा अनेक लोकांना भेटलेलो आहे ज्यांचे हजारो कोटीचे टर्नओव्हर आहेत, आणि त्यांच्याकडनंच प्रेरणा घेतल्यामुळं माझ्यात सुद्धा ते धाडस निर्माण होऊन आम्ही खूप रिस्क लाईफमध्ये घेऊन आम्ही मोठे मोठे उद्योगांना सुरुवात केलेली आहे, आणि ते यशस्वी सुद्धा होत आहेत. आणि ह्याचं मूळ प्रेरणा म्हणजे शिकणं कधीही थांबवू नका, हेच माझा संदेश राहील. आणि शिकणं म्हणजे याचा अर्थ नुसतं डिग्र्या घेणं नव्हे, तर डिग्री म्हणजे नुसता कागद अशी बाजारात किंमत त्याची झालेली आहे. डिग्री बरोबर तुम्ही ज्ञान शिकणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ शिक्षण नको असं मी म्हणणार नाही, परंतु मला असं म्हणायचं आहे की इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना MIDC मध्ये गेलं पाहिजे. डॉक्टरला ॲडमिशन घेतल्याने विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान काय शिकवते बघितलं पाहिजे. CA BCom कॉमर्स शिकणाऱ्यांना CAच्या ऑफिसेसमध्ये सुरुवातीपासून काम केलं पाहिजे. म्हणजे मी जे शाळेत शिकवलोय, D.Pharmacy करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये रोज 2 तास काम केलं पाहिजे. मी जे शाळेत शिकवलोय ते व्यवहारात कुठं वापरलं जाते. दुर्दैव असं आहे की जे शाळेत जे शिकवलं जाते ते समाजात घडताना दिसत नाही, आणि समाजात जे घडते ते शाळेत शिकवत नाहीत. इथं मेन प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याचा बॅलन्स साधला पाहिजे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण कसं आहे, एक तर आपले आबा जे 100-125 वर्ष जगत होते, आता सरासरी आयुष्य 60-70 वर्ष झाले. आणि आपल्या शिक्षण पद्धतीत काय, 30 वर्ष नुसता फी भरा. इन्कम कुणाला? त्या शिक्षण संस्थेला. तुमचं काय, तुम्ही काय ज्ञान घेतला 30 वर्षात, काय शिकला? 20,000च्या पगारासाठी 20 वर्ष शिकला. मग तुमच्यामध्ये काय बेस्ट टॅलेंट आहे, तुमच्यामध्ये काय बेस्ट आहे, तुमचं स्किल काय, तुमची कॅपेबिलिटी काय, तुमचं स्किल कसं तुम्ही डेव्हलप करू शकता, अशा अँगलनं तुम्ही विचार करायला तर निश्चितपणानं प्रत्येकजण टॉपला जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे सर आजकाल तरुणांना उद्योजकाचा टॅग हवा आहे, आणि त्यांचं थोडा, मला तरी असं वाटतं की थोडं मिसअंडरस्टँडिंग झाली उद्योजक होण्याबद्दल. कारण बरेचसे तरुण चहाचं दुकान किंवा कपड्याचं दुकान टाकताय, आणि ते म्हणजे उद्योजक टॅग मिळवण्यासाठी फक्त तेवढ्या गोष्ट करताय, ना ते एक्सपांड करता येतं किंवा ना त्याच्यामध्ये खूप वेगळं काय करता येतं जे सोशली इम्पॅक्ट पडू शकतं पॉझिटिव्हली. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की म्हणजे मुलांना हा टॅग तर हवा आहे की मी उद्योजक आहे किंवा व्यावसायिक आहे, पण त्यामागे त्यांना वेगळं काही करायचं नाहीये, ते चालत आलाय त्या गोष्टी ते करताय किंवा एक सीमित लेवलपर्यंतच त्या गोष्टी त्यांच्या टिकताय. अगदी खरं आहे. पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितला, म्हणजे इंग्रज भारतात यायच्या अगोदर गुरुकुलम शिक्षण पद्धत होती. त्याच्यामध्ये 14 विद्या आणि 64 कला मुलांना शिकवल्या जात होत्या. आणि त्या गुरुकुलम शिक्षण पद्धतीतनं बाहेर पडलेला मुलगा म्हणजे स्किल घेऊन बाहेर पडायचा, तो काहीही करू शकत असायचा. 12 बलुतेदारी सगळे आता कुठं राहिल्या, खलास झाल्या. आणि त्या प्रत्येक व्यक्तीला खूप जबरदस्त मार्केट आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण बघा तुम्ही, मी छोटे छोटे उदाहरणातनं सुद्धा सांगू शकेन की आजकाल कष्टाची कामं करणारा वर्ग सगळा मागं पडत चाललेला आहे. सगळ्यांना बिनकष्टाचं आणि बक्कळ पैसे देणारं करिअर पाहिजे आहे. परंतु मी तुम्हाला सांगेन, मी असे लोक बघितलेले आहेत की आमच्या इथं आता एक दोघं भाऊ गौंडी आहेत, तर ते आता गौंडी हजेरीवर काम करायचं बंद केलं. सगळेजण ब्रासवर करतात. ते ब्रासवर काम करता करता त्यांनी ते छोटे छोटे जे घरकुलातली घरं, 4 लाख 5 लाखाची घरं त्यांनी डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टच घ्यायला चालू केली, आणि ती गौंडी थार जीपमधनं बिल्डिंग बांधायला जातात, आणि इंजिनियर 2 व्हीलरवरनं चाललाय. ही मार्केटमधली सध्याची स्थिती आहे. म्हणजे जो स्किल शिकतोय त्यालाच पैसे मिळवता येतात ह्या जमान्यामध्ये. बरोबर. म्हणून तुम्ही शिक्षणाबरोबर स्किल शिका. कारण काय झालंय माहितीये काय, अप्रेंटिस नुसता नावाला झाल्या. म्हणजे मार्कांच्या यादीमध्ये म्हणजे मार्क मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये, मार्कांच्या नादामध्ये संकल्पना समजणं मागं पडलेलं आहे. आणि तिथं खरा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला ती कन्सेप्ट त्याच्या बिहाइंड काय आहे हे कळणं गरजेचं आहे असं मला वाटते, तर तुम्ही सक्सेस होऊ शकता लाईफमध्ये. आणि सर, एका उद्योजकाचा किंवा एका तरुणाचा दिनक्रम कसा असावा असं तुम्हाला वाटतं? आणि आम्हाला तुमचा पण दिनक्रम किंवा तुमचा दिवसातल्या काही ऍक्टिव्हिटीज ज्या फिक्स असतात त्या कशा असतात ते ऐकायला आवडेल. खरं तर मी दररोज सकाळी 5:30ला उठतो. त्यानंतर 6 ते 7 माझा योगाचा क्लास असतोय. त्या योगा क्लासमध्ये आम्ही पूर्ण म्हणजे सकाळी सूर्यनमस्कार 50 सूर्यनमस्कार, त्यानंतर मोठ्या आवाजात मंत्रासहित सूर्यनमस्कार,
त्यानंतर 5 प्रकारच्या प्रार्थना, वेगवेगळ्या प्रकारची आसनं, कृतज्ञतेची साधना आणि अंतिम प्रार्थना, असं ते 1 तासाचं छान कॉम्बिनेशन आहे. तर ते हेल्थसाठी प्रत्येकाने वेळ दिलाच पाहिजे 1 तास. त्यानंतर 1 तास वाचन आणि सकाळचं सोशल मीडियामध्ये जे काय ग्रुप पोस्ट करायचे असतात बिझनेसबद्दल वगैरे, स्टेटस ठेवणं असेल, फेसबुक पोस्ट असेल किंवा माझं इंस्टाग्रामचं अलीकडंच मी रील्स बनवतोय, ते सकाळच्या वेळेतच आपल्याला ते विषय सुचत असतात आणि त्याच्याबद्दल वाचन करणं, लिहिणं हे असतंय. त्यानंतर काही लोकांना भेटणं वगैरे असेल ते करून मग आमच्या उद्योग व्यवसायाचं दिवसभराच्या कामाची यादी, आज मला कुणाला भेटायचं आहे, आज मला कुणाला फोन करायचे आहेत, आज मला काय वाचायचं आहे, आज मला काय लिहायचं आहे, असं एक दिवसभराची टू डू लिस्ट जर बनवलं तर कुठलं काम विसरलं जात नाही. किंवा माझं एखादं 3 वर्षानंतर हे मला ध्येय आहे माझं, तर त्या गोलसाठी मी आज काय करणार आहे, म्हणजे हाऊ इज युअर डे खूप महत्त्वाचं आहे. आजचा दिवस तुमचा कसा आहे, आणि ॲज अ उद्योजक म्हणून तुमचा मॅक्झिमम वेळ हा तुमच्या व्हिजनसाठीच खर्च झाला पाहिजे. आणि तुम्ही जर त्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये अडकला, स्टक झाला, तर ते व्हिजनमधला व्ही सुद्धा दिसत नाही, असं मला वाटतंय. म्हणजे तशीच परिस्थिती आहे मार्केटला. आणि सर, सकाळी लवकर उठणं गरजेचं असतं की, म्हणजे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, की काही लोक लेट नाईट काम करताय आणि ते चुकीचं आहे. मी सांगेन तुम्हाला, तुम्ही निसर्गाकडे बघा. निसर्ग तुम्हाला जगायचं कसं शिकवतोय. दिवस बुडल्यावरनं एक पण प्राणी जेवण करत नाही. 84 लाख प्राणी आहेत इथं पृथ्वीवर, त्यात माणूस हा पण एक प्राणी आहे. दिवस बुडल्यावरनं कुठलाही प्राणी जेवण करत नाही. खरं तर संध्याकाळी 8 नंतर कुठलाही पशु पक्षी प्राणी तुम्हाला काम करताना दिसत नाही. पहाटे 4ला मात्र ती जी ब्रह्ममुहूर्तातली ऊर्जा असते, त्यात सगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला चालू झालेला दिसेल. तर ही जे पूर्वीच्या काळात आमच्या आबाजांनी जे सांगितलं होतं, जी जीवन पद्धती अंगीकारली होती, त्यांना 12-12 मुलं असायची आणि 100-125 वर्षाचं आयुष्य असायचं. मग आजकाल हे जर कुरकुरेच्या आणि मॅगीच्या आणि पिझ्झा बर्गरच्या जमान्यामध्ये सगळी फुगलेली पोरं किंवा सगळं कुरकुऱ्यासारखं शिडमिड सगळं त्यांच्या अंगात जेवू नये. ते पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मावळे होते, कसले भारदस्त होते. 300-500 मावळे 30,000 सैन्याला ते थोपवत होते. अशा प्रकारचा जोश, जुनून, ऊर्जा, उत्साह त्या तरुणांमध्ये होता. आणि आजचा तरुण सगळं घरचं खातोय आणि जिममध्ये जाऊन लोखंड उचलतोय. तर ह्याला काम कर रानात म्हटलं तर ह्याला लाज वाटत्या, ह्याला फॅक्टरीत आमच्या बाबाचं हे इथं काम कर म्हटलं तर लाज वाटत्या. हे लई प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे मला वाटतंय. म्हणजे ह्याला 1 कानपाडे दिलं तर 4 कोलांटे खातोय, हे काय तब्येत बनवत नाही. म्हणजे ह्याच्या अंगात हेच नाही आणि उगाचच स्टाईल सगळं हे करायचं, शायनिंग मारायचं. म्हणजे बापाच्या जेव्हावर आयफोन घेतलो, गाडी घेतलो, गर्लफ्रेंड संग कॉफी शॉपला गेलो, आणि तुला तुझी लायकी काय बघायची असेल तर बाच्या जेव्हावर जगायचं पहिला सोडून दे, असं मी म्हणतो. कारण तू 18 वर्ष झालास, 20 वर्ष झालास, 22 वर्षाचा झालास आणि तुला वाटतंय माझं एवढी डिग्री आहे, तेवढी डिग्री आहे. तुझी डिग्री बाजारात किती विकली जात्या, तुझ्या डिग्रीला बाजारात किती व्हॅल्यू आहे. तू 10 रुपये तुझ्या कष्टाचा मिळवून आण आणि मग खर्च कर. नक्कीच तुझं शौक कमी होतील असं मला वाटतंय. फुकटचं खर्चायला काय त्रास होत असतोय. आणि मला असं वाटतं की सर, या गोष्टींना ना कुठे ना कुठे कारणीभूत आजकालचं सोशल मीडियावर जे फ्लेक्सिंग लाईफस्टाईल चालू आहे किंवा जे दिखाव्याचं जग म्हणू शकतो, की म्हणजे दाखवण्यासाठी ते फोटोज किंवा व्हिडिओज खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आहेत. मग त्या लोकांना इन्फ्लुएन्स होऊन बाकी तरुणांना असं वाटतं की आपल्याला पण ही लाईफस्टाईल हवी आहे, पण त्यांना माहीत नसतं की त्याच्या मागे ते काय करताय किंवा चुकीचे कामं असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील. मला असं वाटतं की कुठे ना कुठे त्या गोष्टी पण कारणीभूत आहे. फ्लेक्सिंग लाईफस्टाईल जे सोशल मीडियावर आजकाल दाखवत आहे इन्फ्लुएन्सर्स लोक किंवा काय, मग त्यांना इन्फ्लुएन्स होऊन तरुणालाही असं वाटतंय. सो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं की म्हणजे कोणाकडनं इन्फ्लुएन्स व्हावं? म्हणजे खूप सारे क्रिएटर्स आहेत, काही लोक बिझनेसबद्दल तुमच्यासारखे लोक आहेत जे सांगणार आहेत, काही लोक फालतू रील्स बनवणारे किंवा काही पण आहेत. मग तरुणाने पण ठरवायला हवं ना की कोणाला फॉलो करायचंय, कोणाला बघायचंय. काय त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? बघा, जीवनात तुमचं टार्गेट काय आहे. तुम्हाला ही फुकट मिळालेले जीवन फुकूनच टाकायचं आहे तर तुम्ही कुठल्याही मार्गाला जावा. पण तुम्हाला काय तर ध्येय घेऊन काम करायचं आहे. तुम्हाला आई वडील तुमच्यासाठी राबतात, त्यांनी खूप स्वप्न तुमच्यात बघितलेली आहे. त्यांच्या ध्येयासाठी, स्वप्नासाठी तुम्हाला जर काम करायचं आहे तर तुम्ही निश्चितपणानं फॉलो कोणाला करायला पाहिजे, संगत तुमची कोण असली पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण बघा, एन्व्हायरमेंटमध्ये ताकद असत्या. 1 लाख रुपयाचं सेंट मारून गटारीच्या बाजूला गेला तर गटारीचा वास जास्त येणार आहे. त्यामुळे तुमचे 5 मित्र कोण आहेत, तुमचे 5 मित्र बघा, संगत धरण्यात तुम्ही अत्यंत सावध असलं पाहिजे. कारण
पूर्ण सत्यानाश करण्याचं किंवा सत्याचा साक्षात्कार घडवण्याचं सामर्थ्य संगतीमध्ये आहे. आणि संगत ही फक्त मित्रांचीच असते असं नाही. संगत मोबाईलची असते, संगत इंस्टाग्रामची आहे, संगत व्हॉट्सअपची आहे, फेसबुकची आहे. मग तुम्ही ह्या सोशल मीडियाचा वापर तुम्ही ज्ञान घेण्यासाठी करता काय मनोरंजनासाठी करता? आणि तुमचे आदर्श कोण आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, ज्या माणसानं सक्सेसफुल लाईफस्टाईल जगलेली आहे, ज्या माणसाचं रिॲलिटीमध्ये काम आहे, ज्यानं शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे, असे सगळे माणसं तुमचे आदर्श असायला पाहिजेत. बघा, गुणदोष सगळ्या माणसांमध्ये असणार आहेत, परंतु आपण त्यांच्यातलं प्रत्येकातली पॉझिटिव्हिटी घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक शून्यातनं विश्व निर्माण करणाऱ्या माणसाकडे काही ना काही पॉझिटिव्ह शिकण्यासारखं असते. आणि ते पॉझिटिव्ह गुण घेण्याचं तुमचं ॲटिट्यूड असला पाहिजे, तर तुम्ही जीवनात सक्सेस होऊ शकता. तुम्ही फॉलो त्यांनाच केलं पाहिजे. व छपरीगिरी, भाईगिरी, फालतू सगळं कॉमेंट, रील फाडून टाकीन आणि हे करीन, ह्याच्या कमरतनं पॅन्ट खाली चालल्या आणि ह्यो इथं बाता मारतोय, इथं कॉलेजमध्ये राहून असं करीन तसं करीन, माझं एवढं गँग आहे तेवढं गँग आहे. अरे तुझ्या अंगात काय जीव आहे बघ पहिला. तू कुरकुरे आणि मॅगी आणि कॉफी शॉप पिऊन तुझे बॉडी होतंय काय? हे मला तरुणांना सगळ्यांना म्हणजे खरं तर मेसेज द्यायचा आहे. तुम्ही जिम केली पाहिजे, तालीम केली पाहिजे, पहाटे उठलं पाहिजे. तुमचं खरोखरच ते सामर्थ्य आणि बळ, तुमच्या हेल्थला तुम्ही वेळ दिला पाहिजे. तुमचं कशाकडे काय लक्ष नाही. नुसताच बघा, आत्ताचा तरुण आहे की नाही, ह्यो खूप काही सगळं म्हणजे त्याला 6-6 तास सोशल मीडियावर घालवायचं आहे, त्याला सगळं सिनेमा बघायचा आहे, पिक्चर बघायचा आहे, चैनी करायची आहे आणि त्याला कोणतीही गोष्ट शिकायची नाही आहे, त्याला पुस्तक वाचायचं नाही आहे, पहाटे लवकर उठायचं नाही आहे, शरीर बनवायचं नाही आहे. आणि हे सगळं असं करून त्याला बिलियनियर व्हायचं आहे. तुम्हाला वाटतंय का असं बिलियनियर होऊ शकेल? असं नाही. मग हेच मुद्दा आहे ना. मग बिलियनियर व्हायला काय करायला लागतंय? त्यांनी कुठला मार्ग अंगीकारला, त्यांनी किती गोष्टींचा त्याग केलेला आहे, हे तुम्ही बघणं आणि शिकणं गरजेचं आहे ना. होय. आणि सर, आजकालची लाईफस्टाईल ना खूप इझी होऊन गेली आहे. म्हणजे 2 मिनिटात ब्लिंकिटवरनं आपल्या दारापर्यंत गोष्टी येत आहे, किंवा मोबाईल स्क्रोलिंगने खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे खूप मुलं आहेत जे मोटिवेशनल व्हिडिओज बघतात, ते खूप ठरवतात, पण प्रोकास्टिनेशन हा एक शब्द आहे की चालढकलपणा ते करतात. ते ठरवतात त्यांना खूप काय करायचं, पण जसं तुम्ही सांगितलं ते मोबाईलमध्ये त्यांचे तासनतास कसे जात आहे रील बघण्यात, त्यांच्याही लक्ष देत नाही. तर याबद्दल काय सांगाल की त्यांनी या जाळ्यातनं कसं बाहेर पडायला हवं? डिसिप्लिन पाहिजे. बघा, शिस्तबद्ध जीवन जगण्यात मजा आहे. बेशिस्त जीवन झालेलं आहे सगळ्या पोरांचं. आळस कुठून कुठून भरलेला आहे. तुम्ही असं प्रेरणा घेऊन मी तेच सगळ्या तरुणांना जागा करायचा प्रयत्न करतोय रील्सच्या माध्यमातून, की तुम्ही तुमच्यातला आळस पहिला सोडून द्यायला पाहिजे. हर काम उद्या करीन ही जी प्रवृत्ती आहे, चालढकलपणा करणं, बेजबाबदारपणा, लाईफबाबत सिरियस नसणं, आणि ही माझ्याकडं लई वेळ आहे अजून, अशा भ्रमात आहेत. खरं तर इथनं पुढे 50 वर्ष तुम्ही जगणार असला, 18,250 दिवस आहेत फक्त. आता तुम्ही 20 वर्षाचं, 25 वर्षाचं, 30 वर्षाचं झालाय, हे दिवस कसं गेलं तुम्हाला कळलं नाहीत. इथं पुढं आयुष्य खूप छोटं आहे. मग ह्याचं प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, ते तुम्ही कारणी लावला पाहिजे, तुम्ही जागा झालं पाहिजे. हे माझं तरुणांना सांगणं आहे आता सध्या. बरोबर. आणि तुमच्या रील मार्फत ते तरुणांपर्यंत पोहोचतंय. पण सर, मला हे विचारायला आवडेल की या रीलची किंवा या गोष्टीची सुरुवात कशी झाली, आणि यामागे ऑफकोर्स तुम्हाला खूप सारं काम असतं, तर यामागचा कोण आहे की जे सगळ्या गोष्टी तुमच्या सोशल मीडियाचा मॅनेज वगैरे करतो? तो ऍक्च्युली माझा मुलगा 10वी झाला परवा, आणि 10वी झाल्यानंतर तो म्हणाला की पप्पा सगळे तरुण इंस्टाग्रामवर आहेत. मग मी आधी एक युट्यूब चॅनल माझं होतं, फर्मचं एक युट्यूब चॅनल होतं, पण त्याच्यातनं एवढं एक्सपोजर होत नव्हतं. मग मला हे लक्षात आलं की ते 1 तासाचं, अर्ध्या तासाचं बघण्यात कोणाला इंटरेस्ट नाही आहे. सगळ्यांना 30 सेकंदात रेडीमेड 2 मिनिट मॅगी तसं त्यांना नॉलेज पाहिजे आहे. मग ती एक रील टाकली, एकदम व्हायरल गेली. मग मला लक्षात आलं लोकांना नेमकं काय पाहिजे आहे, पोरांना नेमकं काय पाहिजे आहे, ह्यांच्यात पेशन्स फार कमी आहे. तर मग आता ते त्यांना पाहिजे तेच देऊया अशा उद्देशानं मग जरा थोडं हे कंटेंट, ते काय आजूबाजूला घडतंय दिसतंय त्याच्यावरच मी बोलत चाललोय. आणि ते सगळे तरुण, त्यातलं अनेक जण जे शाणी आहेत, ज्यांना कळतंय, शाण्याला शब्दाचा मार असं म्हटल्यासारखं, ज्यांना कळतंय ती त्यातनं प्रेरणा घेऊन खरंच या बुलंद भारत निर्माणामध्ये तरुण घडवायचं काम, फुल ना फुलाची पाकळी, ह्या समाजाचं, ह्या राष्ट्राचं, या देशाचं, ह्या सगळ्या लोकांचं माझ्यावर सुद्धा खूप उपकार आहेत की ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं मी सक्सेस होऊ शकतो. मी कृतज्ञता भाव नेहमीच मनात ठेवतो, आणि मी काय ना काय तर देणं लागतो, आणि खरोखर हे चांगला समाज घडावा, आणि हा देश महासत्ता व्हावा, आणि या बुलंद भारत निर्माणामध्ये घारीचा नाही खारीचा तरी वाटा आमचा असावा, ह्या उद्देशाने हे कार्य आमचं चालू आहे. आणि आता माझा पुढचा प्रश्न हा असेल सर की आपण अज्युम करू की एक मुलगा आहे किंवा एक तरुण आहे ज्याला
काही व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्याला जास्त काही कल्पना नाही आहे, तर त्याने कोणत्या 2-3 गोष्टी आहेत किंवा स्किल्स आहेत त्या गोष्टींची त्यांनी अभ्यास करायला हवा, की प्रोडक्ट सिलेक्शन किंवा व्यवसाय कोणता करायचा इथपासून त्याला सुरुवात करायची. सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही जावा सेल्स शिकणं, सेल्सचं स्किल हे नंबर 1चं स्किल आहे. सेलिंग स्किल शिकणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला विकता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आज सेल्स करतोय आणि सगळे तरुणांना सेल्स शिकायचं नाही आहे. तर जगामध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल सेलिंग स्किल शिकलं पाहिजे. दुसरं म्हणजे कम्युनिकेशन स्किल शिकलं पाहिजे. तुम्हाला प्रभावी बोलता आलं पाहिजे. तुम्हाला तुमचं मत मांडता आलं पाहिजे. तर हे 2 स्किल तर अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरं तुमच्या हॅबिट्स, सवयी चांगल्या असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःला बघितलं पाहिजे माझ्याकडे कुठल्या सवयी आहेत, कुठल्या 10 वाईट सवयी आहेत, ते लिहून तुम्ही हे करून चांगल्या सवयी स्वतःला लावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी चांगली संगत केली पाहिजे. म्हणजे एक म्हण आहे बघा, हमेशा सफल लोगों के भीड़ में खड़े हो जाओ, वो धक्का मार के आपको सफल बना देंगे. म्हणून ते तशा गर्दीत तुम्ही थांबा. तुमचे 5 मित्र कोण आहेत चेक करा. तुमचे 5 मित्र जर रोज 500 रुपये पगारानं कामाला जात असतील तर तुमचं इन्कम 5000 होऊ शकत नसते. हे माझं सांगणं आहे. त्यामुळं तुम्ही नेहमी संगत करताना म्हणजे एक तर तो मित्र तुमचा वयानं मोठा असला पाहिजे, ज्ञानानं मोठा असला पाहिजे किंवा पैशानं मोठा असला पाहिजे. तशाच लोकांची तुम्ही संगतीमध्ये राहा. तुम्हाला बरंच काही लर्निंग मिळू शकतील. आणि तुमच्या अपयशाचं खापर तुमच्या आईबाबावर, परिस्थितीवर अजिबात फोडू नका. कारण माझं सांगणं आहे की पहिल्या वेळेला ज्यावेळी तुम्ही चुकीचं काम करायला जाता, पहिल्या वेळेला तुम्ही दारू प्यायला जाता, तुम्ही आईवडिलांना विचारून गेलता काय? पहिल्या वेळेला तुम्ही चैनी करायला, चुकीचं काम करायला जाता, तुम्ही आईवडिलांना विचारा. मग आता तुम्ही धंद्यात सक्सेस झाला नाही किंवा जीवनात अपयशी झाला, तुम्ही आईवडिलांना कशाला नावं ठेवता? जबाबदारी तुम्ही स्वतःवर घ्या. पहिल्यांदा स्वावलंबी बना. हे मला तरुणांना सांगायचं आहे. बरोबर. आणि सर आता आम्हाला थोडंसं तुमच्या व्यवसायाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की ब्रह्मा ग्रुप्स अंतर्गत आता तुमचे सध्या कोणते वेगवेगळे क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, काय? आता आम्ही फर्निचर, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे. आमचं मेडिकल स्टोअर आहे. त्यानंतर आमची पतसंस्था आहे, मल्टीस्टेट आहे विथ फायनान्स आणि बँकिंग. त्यानंतर आम्ही लोन DSCचं काम चालू केलेलं आहे. इन्शुरन्स, म्युच्युअल फंडचं पण काम आम्ही चालू करतोय. त्यानंतर व्यवसाय प्रशिक्षण मी ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग घेतोय तरुणांसाठी खास. त्यानंतर आमची फार्मर प्रोड्युसर कंपनी एक आम्ही स्थापन केलेली आहे. त्याच्या अंतर्गत ॲग्रोमॉल आमचा होतोय भव्य दिव्य असा. त्यानंतर आमचा दुधाचा 25,000 लिटरचा चिलिंग प्लांट होतोय. म्हणजे कोलॅबरेशनमध्ये आमचे अनेक संकल्पना आमच्या डोक्यात आहेत इन फ्युचरसुद्धा, की ज्याच्या माध्यमातून आपण या राष्ट्र निर्मितीमध्ये खूप मोठं योगदान आपल्या परीनं देऊ शकू. आणि यशाचा अर्थ असं मला वाटतं की यश हा एक प्रवास आहे. एखादं ध्येय किंवा उद्दिष्ट साध्य झाल्यावर थांबणं हा यशाचा शेवट आहे. त्यामुळं चालत राहणं, जेवढं पण आपल्याला ईश्वरानं आयुष्य दिलेलं आहे, ही पृथ्वी अधिक सुंदर बनवण्यासाठी जेवढं काही योगदान देता येईल प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी, तेवढं मी देण्याचा सतत माझा प्रयत्न आहे. आणि ते माझं सध्या काम चालूच आहे. बरोबर. सर मागच्या साधारण 3-4 तासांपासून आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्ही म्हणजे आम्ही बघतोय की तुमचं शेड्यूल किती जास्त म्हणजे फिक्स आहेत. आपण तुमच्यासोबत मी सकाळपासून सरांसोबत 2 कार्यक्रम केलेत, जिथे सरांना इन्व्हिटेशन होतं आणि त्याच्यासोबतच एक पॉडकास्ट पण आपण कारमध्ये शूट केले. सो पहिले तर थँक्यू सो मच तुम्ही जो टाइम दिला आम्हाला ऍडजस्ट करून. आणि सरांच्या कारमध्ये मी कोट वाचलेत, गाडीच्या बाहेर एक आणि आतमध्ये एक, की सब कुछ भरपूर आहे. आणि तुम्ही एका कार्यक्रमात पण आपण तिकडे गेलेलो, तिकडे प्रार्थनाबद्दल पण बोललात, तर त्याच्याबद्दल आमच्या व्ह्युअर्सला काही सांगाल? सब कुछ भरपूर आहे हे जे वाक्य आहे ते सरश्रींनी सांगितलेलं वाक्य आहे. सरश्रींचं जे ज्ञान आहे ते सुद्धा खूप जीवनाला उपयुक्त आहे. आणि ते मार्गदर्शन करत असताना सरश्री असं म्हणतात की ह्या विश्वात आणि ह्या ब्रह्मांडात सगळं काही भरपूर आहे. प्रेम, आनंद, सुख, शांती, समाधान सगळं काही भरपूर आहे. आणि ते वाक्य जे आहे सब कुछ भरपूर आहे, हे वाक्य उच्चारल्यानं किंवा वाचल्यानं आपल्याला मेंदूला ते सिग्नल मिळतात की विपुलतेचं सिग्नल, व्यापकता, विपुलता म्हणजे भरपूर असणं. ह्या निसर्गामध्ये जशी हवा भरपूर आहे, पाणी भरपूर आहे, तसं तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या पण भरपूर आहेत. फक्त त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट कशा करायच्या, कुठल्या प्रकारचे व्हायब्रेशन्स तुम्ही द्यायला पाहिजेत, कुठल्या प्रकारच्या लहरी तुम्ही ह्या युनिव्हर्सला पाठवायला पाहिजेत, हे ब्रह्मांड तुम्हाला 24 तास ऐकत असतंय. आणि तुम्ही ज्या प्रकारच्या म्हणजे विचारांच्या लहरी ह्या युनिव्हर्समध्ये पाठवता
तशाच प्रकारचे अनुभव, वस्तुस्थिती, परिस्थिती, तसलं जीवन तुमच्या वाट्याला येत असते. त्यामुळं तुम्ही त्या ऑरामध्ये राहिला, आहेच्या भावनेमध्ये राहिला, तर निश्चितपणानं तुम्हाला जीवनात सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. सरश्री असं म्हणतात की आपको है की फीलिंग में रहना है, अज्ञान में इंसान है की फीलिंग में रहना बंद हो गया है. आप खुश हो, संसार में दुख है, आप है की फीलिंग में हो, मगर क्या कह रहे हो, दुख है तो अनुभव कौन से मिलने वाले हैं, दुख के ही अनुभव मिलने वाले हैं. रिश्तों में प्रेम है, आप क्या कह रहे हो, रिश्तों में प्रेम है ही नहीं, सब लोग चालबाज है, बदतमीज है, शातिर है. तो चुन चुनकर वैसे ही लोग आपकी जिंदगी में आने वाले हैं. त्यामुळे आपण इच्छा व्यक्त करताना, आपण ह्या युनिव्हर्सला संकेत देताना, ह्या विचारांच्या लहरी आणि सिग्नल पाठवताना जर विपुलतेची भावना आपण आपल्यामध्ये असली तर आपल्यामध्ये विपुलता आकर्षित होते. दुसरा मुद्दा आहे विश्व प्रार्थना. विश्व प्रार्थना मी माझ्या गाडीवर आहे, कृतज्ञता मनात आणि भरभराट जीवनात. तर विश्व प्रार्थना जी आहे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सांगितलेली, ते माझे अगदी 9वी-10वीला असल्यापासून मी जीवनविद्या मिशनची फिलॉसॉफी फॉलो करतो. आणि ते जीवनविद्या मिशनचं तत्त्वज्ञान हे जीवनाला उपयोगी आहे. खूप गरिबांना वरदान, श्रीमंतांना आधार आणि विश्वाला उपयुक्त असं हे जीवनविद्या मिशनचं ज्ञान आहे. जीवन जगण्याची कला शिकवली जाते. आणि या आत्ताच्या जीवनामध्ये अतिशय सायंटिफिक, म्हणजे शास्त्रशुद्ध, तत्वनिष्ठ आणि वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार कसा द्यावयाचा, जीवन टॉपला कसं न्यायचं, सक्सेस कसं मिळवायचं, याचं एक सिक्रेट त्या जीवनविद्या मिशनच्या ज्ञानामध्ये आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना सांगेन की जीवनविद्या मिशनचे सद्गुरू श्री वामनराव पै हे मंत्रालयात फायनान्स डिपार्टमेंटला डेप्युटी सेक्रेटरी पदावर होते. आणि त्यांना जीवनामध्ये एकच प्रश्न पडायचा की जगात माणूस दुःखी का आहे. श्रीमंतांची श्रीमंतीमुळे दुःख वेगळे आहेत, गरिबांची गरिबीमुळे दुःख वेगळे आहेत. तर जगातल्या प्रत्येक माणसाला सहज सुखी कसं होता येईल, ह्या हेतूनं, ह्या तळमळीनं सद्गुरूंनी 5000 वर्षापासूनचं ऋषीमुनींचं तत्वज्ञान, सगळ्या संतांची शिकवण, त्यांना जीवनात येणारे अनुभव आणि त्यावर त्यांनी सखोल आणि गाढ चिंतन करून एक ज्ञान आणि साधना निर्माण केली. आणि त्याला नाव दिलं समर्पक जीवन विद्या, जीवन जगण्याची कला. अंधारातून प्रकाशाकडं, तिमिरातून तेजाकडं नेणारं हे असं सुंदर ज्ञान आहे. आणि ह्या ज्ञानाचं सार म्हणजे विश्व प्रार्थना आहे. नेहमी आपण स्वतःसाठी काही ना काही मागत असतो, परंतु ह्या जगामध्ये सर्वांमध्ये मी आहे आणि सर्वांमुळे मी आहे, ही भावना ज्यावेळी तुमच्या मनात जागृत होईल आणि सर्वांचं भलं व्हावं असं ज्यावेळी तुम्ही म्हणाल, त्यावेळी ऑटोमॅटिक तुमचं भलं होतच असते. सर्वांमध्ये आपण असतोय. आणि ज्यावेळी आपण सर्वांचा विचार करतोय त्यावेळी आपला विचार होतोयच. आणि आपण ज्यावेळी जगाची पर्वा करत नाही त्यावेळी जगानेही आपली पर्वा करू नये हा पर्याय आपणच निवडलेला असतोय. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे एक सद्गुरूंचं महावाक्य आहे. आणि सद्गुरू म्हणतात की तुम्ही किती व्रतवैकल्य केला, किती उपास तपास केला, किती गंडादोरा बांधला, किती व्रतवैकल्य म्हणजे किती जपमाळ जोरात वाटला, ह्या सगळ्यापेक्षा तुम्ही सतत विचार काय केला, बोलला कसं आणि वागला कसं, ह्याच्यावरच तुम्हाला येणारी सुखदुःख ठरलेली असतात. म्हणून सद्गुरूंनी 4 गोष्टी करायला सांगितल्या भक्ती आणि उपासना करण्यामध्ये, की सतत शुभ चिंतन करा, हे म्हणजे ध्यान करणं आहे. सतत शुभ इच्छा धारण करा, हे म्हणजे प्रार्थना करणं आहे. सतत शुभ बोला, हे म्हणजे भजन करणं आहे. आणि हातानं शुभ कर्म करा, हे म्हणजे पूजन करणं आहे. सगळे भक्ती आणि उपासनेचं सामर्थ्य ह्यातच आहे. त्यामुळं ह्या 4ही गोष्टी ह्या प्रार्थनेत असल्यामुळं त्या प्रार्थनेचं विशेष महत्त्व आहे. प्रार्थनेच्या 4 ओळी जीवनात खरोखर सुखाची रांगोळी घालतात. म्हणून तुम्ही रिकामपणे उठल्यापासून झोपेपर्यंत जे 60,000 विचार करता, त्यामध्ये 1000 वेळा जर तुम्ही प्रार्थना म्हटला तर अक्षरशः जीवनाचं कोट कल्याण होतं. असा माझाही अनुभव आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाही सर्वांना तो अनुभव येईल. थँक्यू. नक्कीच.